समाजाचं भविष्य लक्षात आलं. समाजाला त्यांच्या मुलाचा, समाजाचा आक्रोश दिसतोय. समाजाला बाकी काय नव्हतं आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की ही गोष्ट मिळाली पाहिजे म्हणून. वेगळी काही. परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे. हे जवळपास 40-45 वर्षापासूनची मराठ्यांची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतंय ते द्या. आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागले. ते बनवाबनवी नाटकं, शिष्टमंडळाच्या फेऱ्या, बैठका हे फक्त दिखाऊपणा जनतेला येड्यात काढायसाठी की आम्ही बैठका घेतोय दाखवायचं. आम्ही समाज चर्चा करतोय ते फक्त दाखवायचं. साधी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला 11.5 महिने लागले सरकार. आणखीन केली पण नाही. मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी? म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक. बरं ते तर करायचंच नाही. गुन्हे सरसकट मागे घ्यायचे, तेही अर्धवट घ्यायचे, अर्धवट सोडून द्यायचे. ही शिस्त. मुलीच्या शिक्षणाचं तेच EWS विनाकारण रद्द केलं, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं. म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली. आणि फक्त वेळ मारून नाही. मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले. बरं हे तर केलं इथं नाही थांबले. पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली. म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली. आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती. कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही. कोणीच कोणत्याच जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत. ते समाजाचं फुकट करत पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही. त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना. स्वतःला काहीतरी दाखवलंय, आम्हीच दाखवलं म्हणा किंवा काहीतरी दिलंय, याच भूमिकेमुळं काही संघटना काही